नमस्कार। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमधील मिशन हायस्कूल ग्राउंड या ठिकाणी जनसन्मान यात्रा या ठिकाणी संपन्न झाली। या ठिकाणी ही यात्रा संपल्यानंतर बऱ्याच बारामती तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातून महिला मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत। या संदर्भात ह्या ज्या योजना आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी जाहीर केल्या त्या योजनांची माहिती त्यांनी दिली। तर आपण सुरुवातीला या ज्या विविध भागातून महिला आलेल्या त्यांच्याशी संवाद साधूया। नमस्कार ताई, काय वाटते तुम्हाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या योजनांची माहिती आपल्याला दिली, या योजना सुरू केल्या त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? खूप छान आहे ही योजना आणि सगळ्यांनीच त्याचा लाभ घ्यावा असंच मला वाटतंय। अजून काय? तुम्ही बोला। थँक्यू भैया, खूप छान वाटतंय। दादांनी एवढ्या योजना आणल्या की इथून मागं कोणी आणल्या नव्हत्या आणि इथून पुढे पण कोण आणणार नाही। त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतोय, खूप अभिमान वाटतोय। आमच्या मुलांचं शिक्षण होणार, आम्हाला 1,500 रुपये महिन्याला मिळणार। आम्ही एवढे श्रीमंत पण नाहीये, त्याच्याबद्दल दादांचा खूप आभार मानतो। आणि मला एक असं सांगावंसं वाटतं की माझे सासरे म्हणजे 1981 सालापासून आम्ही पवार कुटुंबियांच्या मागे आहे आणि ते पण आमच्या मागे आहेत। ते जेव्हा आमच्या घरी येतात तेव्हापासून आम्हाला असं वाटतंय की त्यांचं पाऊल आमच्या घरात पडल्यापासून आमची खूप प्रगती झाली। त्यामुळे आमचा खूप त्यांना पाठिंबा आहे। असेच दादा पुढे जात राहो, असेच दादा पुढे जात राहो। आपल्याला काय वाटतंय साधारणतः ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या संदर्भात काय आपलं म्हणणं आहे? मला एवढंच सांगायचंय की हे दादानी स्कीम आणली ना, ती खूप चांगली आणलेली आणि त्याच्याबद्दल आहे ना खूप आनंद आहे। मनापासून खूप आनंद आहे। असंच दादानी पुढे चालत राहू, त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव। महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात दादांनी जे आता जाहीर केलं त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? दादांनी आता जे जाहीर केलं की जर म्हणजे कोणी कुठल्या का पक्षाचा असाना त्याबद्दल काही केली जाणार नाही। दादांचा हा निर्णय खूप चांगला आहे महिलांच्या सुरक्षिततेसाठी। त्यासाठी सर्व महिला आम्ही दादांच्या बरोबर आहोत। दादा तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। महिलांसाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या युवतींसाठी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली, याचा उहापोह देखील त्यांनी या ठिकाणी केला। तर या संदर्भात मुलींना जे उच्च शिक्षण दिलं जाणार आहे तर त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? एकदम छान योजना आहे ही। आणि दुसरे म्हणजे मुलींवर जो अत्याचार होतो त्याच्यावर दादांनी सांगितलं की शिक्षा त्यांना फाशी होईल। हाही निर्णय मला खूप आवडला, त्याबद्दल मी धन्यवाद आहे त्यांचे। आपल्याला काय वाटते? दादांनी जी मुलींबाबत जे सांगितलं आहे, जी मुलींबद्दल जे अन्याय होते ते दूर होतील आणि आम्हाला सगळ्यांना जी काळजी वाटत होती ती काळजी आमची आता मिटली आहे। तुम्हाला काय वाटतं? बारामती तालुक्याचा दादा आणि वहिनींमुळे सर्वांगीण विकास झाला आहे। स्वच्छ बारामती, सुंदर बारामती आणि त्यांनी जे योजना आणल्या त्या सर्व गुण संपन्न आहेत, चांगल्या आहेत। मुलींसाठी महिलांसाठी सर्वांसाठी ते चांगले आहेत। आपण काय बोलाल? तुम्ही बोलणार? धन्यवाद। या ठिकाणी आणखी काही महिला बोलू शकतायत। आपल्याला काय वाटतं ताई? हे योजनेचा लाभ आम्हाला भेटला, आम्हाला खूप आनंद होत आहे। सरपंच सौजुई अतुल हिवरकर, आम्ही शिरसुफळवरून जवळपास 500 पेक्षा जास्त महिला या कार्यक्रमासाठी आलो आहोत आणि आम्हाला एकच माहिती आहे की विकासाचा एकच वादा आणि ते म्हणजे आमचे अजित दादा। आणि आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या दादांसोबत आहोत, कारण बारामतीचा विकास दादांशिवाय कोणीच करू शकत नाही। एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा। मी थोडस बोलते। एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा। बोला। ह्यांना बोलते। एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा, एकच वादा म्हणा। कोण बोलणार? एकच वादा वहिनी दादा, एकच वादा वहिनी दादा। या ठिकाणी बऱ्याच महिला बोलू इच्छित आहेत। तर या ठिकाणी अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्या योजना महिलांसाठी जाहीर केल्या, युवतींसाठी जाहीर केला, त्याचा उहापोह या ठिकाणी केला। तर महिला म्हणून महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सुद्धा मी कुणाचीही काही करणार आहे या संदर्भात दादा बोलले। तर आपण महिला या नात्याने, या बारामतीच्या नागरिक या नात्याने आपले जे मत आहे ते आपल्याला काय वाटतं?
ऐकतो म्हणणार एकच वादा अजित दादा. तुम्ही बोलणार आहे ताई? हा बोला, कोण बोलतो? एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा, बोला. एकच वादा अजित दादा. मला एवढंच सांगायचंय दादांना, आज तुम्ही जेवढं मला धैर्य आणि आश्वासन दिलेलं आहे की सगळ्या महिला सुरक्षित राहणार आहेत, त्याप्रमाणेच आम्ही सुद्धा आमची स्वतःची काळजी घेणार आहे. आणि आमच्या जुईताई सरपंच आहेत, त्या सुद्धा आम्हाला खूप, म्हणजे आज आम्ही पहिल्यांदाच आलोय अशा प्लॅटफॉर्म वरती, त्यामुळे आमच्या ताईंचं पण मी खूप अभिनंदन करते, जुईताई सरपंच ताईंचं. आदर्श व्यक्तिमत्व आपल्या बारामतीला मिळालं, इतका सुपूर्द प्रोत्साहन सर्वांनी अजितदादांना दिला आणि इथून पुढच्या काळातही असाच प्रतिसाद आपण अजितदादांना देऊया आणि पुढच्या भावी निवडणुकीमध्ये अजितदादांना आपण मुख्यमंत्रीपदी पोहोचूया, ही मी सर्वांच्या वतीने दादांना शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा एकच सांगते, एकच वादा, एकच वादा. नमस्कार. आम्ही सगळे एवढे उत्सुकतेने सकाळपासून तयारी करून आलोय की दादांच्या सभेला जायचंय, दादा काय बोलणार आहे, त्यांची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. त्यांनी केलेल्या कामकाजाचं तर सांगितलंच, पण महिलांचं संरक्षण कशा रीतीनं होईल याचीही माहिती दिली. तर आपण ही आपली जबाबदारी स्वतःची पार पाडायला पाहिजे, आपल्या मुलींची काळजी व्यवस्थितरित्या घ्यायला पाहिजे. आणखी सांगायचं झालं तर दादांनी खूप छान पुढची कामं पण काय त्यांना करायचे त्यांची पण छान माहिती सांगितली. तर आपण त्यांना सगळ्यांनी सपोर्ट करूया. एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा. आपल्या दादांनी लाडकी बहीण योजना राबवली असल्यामुळे सर्व महिला मंडळ खुश आहेत आणि सगळ्यांना आनंद झालाय. दादा बारामतीत आल्यामुळे सगळ्यांनी त्यांच्या सहभाग झाले सभेला. एवढं बोलून अजित दादा, एकच वादा अजित दादा, एकच वादा, एकच वादा, एकच वादा, एकच वादा. शिरसुपळकरांचा नाद करायचा नाही, शिरसुपळकरांचा नाद करायचा. बारामतीत लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं दादांनी आज आपल्या इकडे आलती जनयात्रा. आता दादांनी बारामतीसाठी खूप काही केलेलं आहे, म्हणजे सांगण्यात आम्ही कमी पडतो. आज बारामतीचा विकास म्हटला की आज 2006 पासून आम्ही कार्यकर्ते म्हणून आहे, पण तेव्हापासून आजपर्यंत बघतो तागायत की बारामती शहर जसा विकसित झालाय तसं कुठंच झालेला नाहीये. एक छोट्या खेडेपाडे तालुका पण तेवढाच विकसित झालेला आहे आणि शहर पण तेवढाच. आज लाडकी बहीण योजनेच्या एवढ्या असंख्य माझ्या बहिणींना त्याचा लाभ झालेला आहे. एक सामान्य कुटुंबातील घरकाम करणारी एक छोटी मोलमजूर महिन्याला जवळजवळ महिन्याला 1,500 म्हणजे खूप मोलाचे असतात आणि ते त्यांना आज मिळालेले आहेत. जवळजवळ सर्वच या माझ्या महिलांच्या खात्यात जवळ 3,000 रुपये सगळ्यांना मिळालेले आहेत आणि हे सर्व आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. हेच आमची लाडकी बहीण दादांची एक रक्षाबंधनची भेट आम्हाला खरंच चांगली आहे आणि खूप सुंदर पण आहे. साठी योजना चालू केलेली आहे आम्हा महिलांसाठी, लाडकी बहीण योजना. ह्यासाठी मी अजितदादांचे खूप खूप आभार मानते आणि सर्व शिरसुपळच्या महिलांकडून मी हे आभार मानते. दादांना माझं एकच सांगणं आहे, दादा अडचणी त्यांनाच येतात जे खरं काम करत असतात. असेच बसलेल्या लोकांना अडचणी येत नाही, त्यामुळे टीकाकारांवर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका आणि जेवढ्या प्रकारे तुम्हाला होईल म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला होईल त्या प्रकारे तुम्ही योजनांचा आम्हाला लाभ देत राहा. आमचा फुल सपोर्ट तुम्हाला आहे. एकच वादा अजित दादा. धन्यवाद. बारामतीसह परिसरातून महिलांनी आपलं या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रतिक्रिया दिली. नवराष्ट्रातर्फे सर्वांचं आभार.